प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता 16व्या अध्यायामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे. समर्थांच्या मनाच्या श्लोकामध्ये एक श्लोक आहे. बळे आगळा राम कोदंडधारी महाकाळ विक्राळ तोही थरारी पुढे मानवा किंकरा कोण केवा प्रभाते मनी रामचिंतित जावा. महाकाळ विक्राळ तोही थरारी. प्रत्यक्ष काळसुद्धा ज्याच्या पराक्रमाला घाबरतात असा राम ज्याने कोदंड धनुष्य धारण केलेलं आहे त्याचं स्मरण प्रभाते मनी रामचिंतित जावा असं केलेलं आहे. आता या ठिकाणी या 16व्या अध्यायामध्ये जो भाग येतो तो म्हणजे कश्यप ऋषी यांनी अदिती मातेला पयोवृताचा उपदेश केलेला आहे. पयोवृत म्हणजे काय याचं वर्णन आता या 16व्या अध्यायामध्ये आहे. आपल्याला लक्षात आलं असेल अदिती आणि दिती या कश्यपांच्या पत्नी आणि या अदिती मातेपासून देवाने सगळ्यांनी जन्म घेतला आणि दिती जी आहे तिच्यापासून सगळ्या असुरांनी जन्म घेतला. म्हणजे देव असो किंवा असुर असो हे सगळे भाऊच आहेत. ते प्रवृत्ती त्यांची वेगळी एक सत्प्रवृत्तीचे आहेत आणि एक रजोगुणी आणि तमोगुणी प्रवृत्तीचे आहेत. पण बंधुत्व त्यांच्या ठिकाणी आहे आणि ते देवता आणि असुर जरी असले तरी त्यांच्या ठिकाणी भक्तिभाव आहे. पण तो भक्तिभाव त्यांनी विरुद्ध अर्थाने कामात आणलेला आहे. आत्ता जे आचार्य किशोरजी व्यास यांचं खूप मोठं समर्थन आपलं शिवाजी महाराजांचं चरित्र यावर 9 दिवस या रामायणाच्या काळामध्ये प्रवचनं झाली. खूप सुंदर प्रवचनं झाली. त्यामध्ये ते सांगतात की या मिर्झा राजे जयसिंग याच्याकडे सुद्धा इतकं सगळं सैन्य होतं. त्यांनी स्वतः यज्ञ केले आणि कशासाठी तर त्या मुसलमानांच्या राजाचं ऐश्वर वाढावं म्हणून त्यांनी यज्ञ केले. म्हणजे यज्ञ करणं ही चांगली गोष्ट आहे, सत्वगुण आहे. पण त्याचा परिणाम त्याचा उद्देश जो आहे तो वाईट रीतीने होता. म्हणून मूळ उद्देश काय आहे याला जास्त महत्त्व आहे. आता या ठिकाणी या कश्यप ऋषींना कश्यप हे ऋषी आहेत, देवतुल्य ऋषी आहेत. त्यांना 2 पत्नी असल्या तरी एकाचे मुलं जे आहेत ते देवता आहेत आणि दुसऱ्याचे जे असुर आहेत. त्यामुळे कश्यप ऋषींचा एक समभाव आहे. ते असुर असो किंवा असुर असो देवता असो दोघांवर त्यांचं सारखंच प्रेम आहे. एकदा जेव्हा हे सगळे देव लपून बसले आत्ता आपण पाहिलं. आता देवांना आपलं इंद्रपुरी जे आहेत अमरावती जे आहे ते सुद्धा सोडावं लागलं. देवतांना वेगवेगळी रूपं घ्यावी लागली आणि ते लपून बसलेले आहेत. हे पाहिल्यावर त्या मातेला अदिती मातेला अत्यंत दुःख झालं. माझ्या मुलांवर हे अरिष्ट आलं, हे कशामुळे आलं? कदाचित माझ्याकडून काहीतरी चूक झाली असेल असं तिच्या मनामध्ये आलं आणि म्हणून ती त्या ठिकाणी आपल्या पतीकडे म्हणजे कर्दम ऋषींच्याकडे गेली आणि त्यांच्यासमोर ती विधीपूर्वक त्यांनी सत्कार केला आणि त्यांना तिने प्रश्न विचारले. आता कर्दम ऋषी आपल्या ध्यानातून जेव्हा उतरले बाहेर आले तेव्हा त्यांनी पाहिलं की आपल्या पत्नीच्या चेहऱ्यावर थोडीशी दुःखाची छटा आहे, उदासीनता आहे. म्हणून ते म्हणतात यावेळी जगात ब्राह्मणावर काही संकट आले तर नाही ना, किंवा धर्माचा लोप झाला, धर्म बुडाला अशी परिस्थिती तर झाली नाही ना. आणि म्हणून ते म्हणतात की हे प्रिये जे लोक योग साधना करू शकत नाहीत. आता योग साधना जी आहेत अष्टांग योग आहेत याचा विचार केला तर हे योग प्रत्येकालाच जमतील किंवा करता येतील असे नाहीत. पण जे गृहस्थाश्रमी आहेत ते त्या गृहस्थाश्रमामध्ये राहूनसुद्धा तेच योगाने जे प्राप्त होतं ते प्राप्त करू शकतात. धर्म अर्थ आणि काम आणि मोक्ष यांची प्राप्ती गृहस्थाश्रमी लोकांनासुद्धा झालेली आहे. आमचे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात की योगाची 8ही अंग अष्टांग योग जे आहेत ते 8ही अंग या नामात आहे. म्हणजे जो नाम घेतो त्याला योगाने जे प्राप्त होतं ते सुद्धा सहजपणे प्राप्त होतं. अपभद्रं न विप्राणां भद्रे लोकाधुना आगतं
न धर्मस्य न लोकस्य मृत्युश्छंदानुवर्तितः. मग ते म्हणतात आपी वा कुशलम किंचित. गृहस्थाश्रमाचे जे फळ मिळणार आहे तेच योगाने मिळतं. त्यामुळे गृहस्थाश्रमामध्ये आहेत त्यांनी त्याबद्दलचा खेद मानू नये. मला तो अष्टांग योग येत नाहीत असं न मानता गृहस्थाश्रमात राहून भगवंताचं स्मरण अखंड करणं आणि त्यातून या सगळ्या गोष्टी धर्म, अर्थ आणि काम आणि मोक्ष प्राप्त होतात. आता ते तिला विचारतात, पत्नीला विचारतात, तुझ्याकडून काही म्हणजे गुन्हा किंवा दोष झालेले आहेत का? जसं त्या ठिकाणी अर्जुनाला पाठवलं होतं द्वारकेमध्ये की कृष्णाची खबरबात घेऊन ये, त्या कृष्णाला भेटून ये. खूप दिवसात त्याच्याकडची वार्ता आपल्याला मिळाली नाही, म्हणून कृष्ण आपलं सैन्य घेऊन त्या ठिकाणी जातात बरोबर. आणि जेव्हा परत येतात तेव्हा त्यांचा अर्जुनाचा चेहरासुद्धा असा दुःखी चेहरा पाहून आपले युधिष्ठिर त्यांना विचारतात, काय झालं तू एवढा असा तू दुःखी का? काही तुझ्याकडून अपराध घडला का? त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा संवाद झालेले आहेत. कश्यप ऋषी म्हणतात, कुटुंबाच्या भरणपोषणामध्ये व्यग्र असताना आपल्या घरी एखादा अतिथी आला तर त्या अतिथीचा सत्कार करता आला नाही. अतिथी विन्मुख होऊन तसाच गेला, असं काही झालं का? त्याचा सन्मान तुला करता आला नाही म्हणून तू इतकी उदास झाली आहेस का? किंवा ज्या घरामध्ये बाहेरून येणारा अतिथी आपण अतिथी देवो भव म्हणतं, त्या अतिथीला साधं पाणी देऊनसुद्धा त्याचा सत्कार केला नाही, असं काही तुझ्याकडून घडलं आहे का? तर असं जर घडलं असेल तर ती घरं कोल्ह्यांच्या ग्रहाप्रमाणे आहेत, जंगलाप्रमाणेच आहेत, ते काही घर नाही. म्हणून अतिथी सत्कार हे गृहस्थाश्रमाचं एक प्रमुख लक्षण या ठिकाणी सांगितलं आहे. पुढे ते म्हणतात, कदाचित मी आपल्या आश्रमामध्ये राहिला नसल्यामुळे सगळी जबाबदारी तुझ्यावर आली. रोजचं अग्निहोत्र जे आहे त्यामध्ये आहुती देणं हे सुद्धा आपलं कर्म आहे. आणि या सगळ्या व्यापामध्ये त्यामध्ये आहुती देण्याचं म्हणजे हविष्याने अग्नीमध्ये आहुती देण्याचं तुझ्याकडून राहून गेलं का, की त्यामुळे तू एवढी दुःखी झालीस? मग म्हणतात, ब्राह्मण आणि अग्नी हे देवतांचं मुख आहे. आपण म्हणतो ब्राह्मणस्य मुखमासीत बाहुराजनकृता उरुत जसे यद्वैश्य पद्भ्याम शूद्रो अजायत. तर ते ब्राह्मण आणि अग्नी यांचं पूजन करणं तुझ्याकडून राहून गेलं आहे का? तर तेव्हा ती आदिती माता जी आहे ती सगळं ऐकते आणि म्हणते की आपली सर्व मुलं खुशाल आहेत ना, असं पण ते कश्यप ऋषी म्हणतात. त्यामुळे ती आदिती म्हणते की ब्राह्मण, गाय, धर्म आणि मी हे आम्ही सगळे खुशाल आहोत, त्याबद्दल आपण काळजी करू नये. कारण हा गृहस्थाश्रमच सर्व सिद्धीचं कारण आहे. नाना वेश नाना आश्रम सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम, तेथे पावती विश्राम त्रैलोक्यवासी. दासबोधामध्ये होऊया. अग्नेयो अतिथयो भृत्या भिक्षवो येच लिप्सवा सर्वं भगवती ब्रह्मन् अनुध्यायान न रिष्यती. की भगवंता आपल्या पतीला ते म्हणतात, ब्रह्मन आपले निरंतर स्मरण केल्यामुळे अग्नी, अतिथी, सेवक, भिक्षुक आणि अन्य याचक यांचा मी कधीही हेळसांड केली नाही, कारण ते आपलं परमकर्तव्य आहे. पूजेमध्ये असलं आणि काही फार मोठी विशेष नैमित्तिक पूजा चालू असली पण बाहेर अतिथी आले तरी ती पूजा दूर सारून अतिथींचं स्वागत करावं हा आपला धर्म आहे आणि त्याप्रमाणे मी हे सगळं केलेलं आहे. त्यामुळे त्याची काळजी आपण करू नये. पण माझ्या मनातील प्रत्येकच इच्छा पूर्ण झाली असं नाही, म्हणून मला काहीतरी सल्ले आहे एवढं मात्र त्याने सांगितलं. तस्मादिश भजन्त्यामे श्रेयश्चिंत्यंत सुब्रतः ऋतश्रियो हतस्थाने सपत्ने पाहि न प्रभो. मग आता काय दुःख होतं तिच्या ठिकाणी ते तिने सांगितलं की माझे पुत्र असणारे देवता जे आहेत, त्यांचा राजा असणारा इंद्र आहे, त्याचं सगळं वैभव त्या बलिराजाने हिरावून घेतलेलं आहे. आणि आता माझे मुलं या सगळ्या देवता हतप्रभ झाल्या. ऋतश्रियो ऋतस्थान सपत्ने पाहि न प्रभो. ऋतश्रियो, श्री म्हणजे सगळ्या ऐश्वर्यापासून ते आता च्युत झाले. ऋतस्थाना, त्यांचं स्थानसुद्धा या बलिराजाने हिरावून घेतलेलं आहे. आणि म्हणून पाहि न प्रभो म्हणजे त्या सर्वांचं रक्षण करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आहे. कारण तुमच्याशिवाय रक्षण करणारं दुसरं कोणी नाही.
माझ्या मुलांना पुन्हा ते ऐश्वर प्राप्त व्हावं, असं मी काय केलं पाहिजे, असं तिने प्रश्न विचारले. तथा विजयी कल्याणम धिया कल्याणकृत्तम. आता शुकदेव सांगतात, आदितीने जेव्हा कश्यपानं असे सगळे प्रार्थना केली, तेव्हा कश्यप ऋषी आश्चर्यचकित झाले आणि आश्चर्य व्यक्त करत ते म्हणतात, भगवंताच्या मायेचे हे केवढं कौतुक आहे, केवढं सामर्थ्य आहे की हे सर्व जग त्या मायेने गुरफटलेलं आहे, प्रेमाच्या धाग्याने बांधलेलं आहे. कुठे एखादा जीव जो पंचभूतातून तयार झालेला आहे आणि त्याच्या ठिकाणी आत्मरूपाने भगवंत राहतो, आणि कुठे तो प्रकृतीच्या पलीकडे असणारा आत्मा म्हणजे ते परब्रह्म. तर हे सगळं वेगवेगळं असतानासुद्धा त्या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम जे भगवंताने केलं ते सुद्धा त्याची लीलाच आहे. क्व देहो भौतिकोन्यो अनात्मा क्व चात्मा प्रकृते पराहा कस्य के पती पुत्रा. म्हणजे आता या ठिकाणी म्हणतात की कोणाचा कोणी पती नाही, कोणाची कोणी पत्नी नाही, पुत्र नाही, बांधव नाही, काहीच नाही. मोह हाच मनुष्याला बांधून टाकत असतो. हा मोह याच संसारातून निर्माण होतं. म्हणून आमचे रघुनाथ स्वामी जे म्हणतात की मातेच्या गर्भात जन्म झाला हीच आपली पहिली चूक आहे. आणि दुसरीकडे प्रवचनकार सांगतात की सदऱ्याच्या गुंड्या ज्या आपण लावतो त्यातली गुंडी लावताना पहिलीच गुंडी जर चुकली तर खालीपर्यंतच्या सगळ्या गुंड्या आपल्याला बरोबर लागत नाही. तर पहिली गुंडी हीच आपली देहबुद्धी आहे आणि तीच जर आपण धारण केली तर पुढे सगळं अरिष्ट येणारच आहे. अशा प्रकारे सगळा संवाद त्या ठिकाणी झालेला आहे. आता ते म्हणतात, उपतिष्ठस्व पुरुषम भगवंतम जनार्दनम सर्वभूत गुहावासम वासुदेवम जगद्गुरुम. सर्व प्राणीमात्रांच्या हृदयामध्ये विराजमान असणारा भगवंत. आता तो जर सगळ्यांच्या ठिकाणी विराजमान आहे तर मग एक दुःखी आणि एक सुखी असं का दिसतं, असा जो प्रश्न आहे जो दासबोधातसुद्धा अनेक प्रकारे विचारलेला आहे. की एक सिद्ध्या गमावती आणि एक सिद्धी प्राप्त करतात. एकाला सिद्धी प्राप्त होते आणि एकाच्या असलेल्या सिद्धीसुद्धा नष्ट होतात. एक राजासारखं राहतात आणि एक भिकाऱ्यासारखं जीवन जगतात. हे असं कशामुळे? कारण त्यांनी विवेक नसल्यामुळे. विवेकाचे फळ ते सुख, अविवेकाचे फळ ते दुःख, आणि भगवंताचा शब्द अमान्य केल्यामुळे हे सगळं दारिद्र्य भोगत आहेत. खरे म्हणजे भगवंत हे दीन दयाळू आहेत, सर्वांवर अनुकंपा करणारे आहेत. ते तुझी इच्छा पूर्ण करतील, त्याबद्दल तू अजिबात काळजी करू नको, असं ते आपल्या पत्नीला सांगतात. आता आदिती माता विचारते की त्या भगवंताची आराधना मी कशा प्रकारे करू, मी काय केलं पाहिजे, कोणतं व्रत केलं पाहिजे की माझ्या मनातली ही इच्छा की माझ्या पुत्रांना, देवतांना, इंद्रांना त्यांचं वैभव पुन्हा प्राप्त व्हावं. केनाहम विधिना ब्रह्मन उपस्थासे जगतपतीम यथा मे सत्यसंकल्पो विदध्यात स मनोरथम. जे भगवंत आशु तिष्ठती मे देवहा. आशु म्हणजे तसं आपण म्हणतो भगवंत शंकराचं नाव आशुतोष. आशुतोष म्हणजे थोडंसं जरी अर्पण केलं तर ज्यांना अतीव आनंद होतो ते भगवंत माझ्यावर कसे प्रसन्न होतील. सेदन त्यासह पुत्रकही. आणि माझ्या मुलांना त्याचा कसा लवकरात लवकर फायदा होईल, ते पुन्हा आपल्या पूर्व वैभवाला कसे प्राप्त होतील. तेव्हा कश्यप म्हणतात, एतन्मे भगवान पृष्ठ प्रजा कामस्य पद्मजा यदा हते प्रवक्ष्यामी वृतम केशवतो षडम. पूर्वी संतान व्हावे असं मलासुद्धा वाटलं होतं, कश्यप ऋषी म्हणतात, आदिती मातेला सांगतात. आणि त्यावेळी हीच गोष्ट मी माझ्या पित्यांना म्हणजे ब्रह्मदेवांना विचारली होती. आणि भगवंतांना प्रसन्न करणारं जे व्रत त्यांनी मला सांगितलं तेच मी आता तुला सांगत आहे. फाल्गुन मास्या अमले पक्षे द्वादशाहम पयोवृतः अर्चयेत अरविंदाक्षम भक्त्या परमयान्वितः. फाल्गुन महिन्यामध्ये हे व्रत करायचं असतं, पयोव्रत. पय म्हणजे दूध, फक्त दूधच प्राशन करायचं. आणि किती दिवस? तर फाल्गुन शुद्ध प्रतिपदा शुक्ल पक्षामध्ये 12 दिवसपर्यंत म्हणजे द्वादशीपर्यंत हे व्रत धारण करायचं. त्या व्रताचे जे नियम आहेत ते आता पुढे सांगितले, त्याचे मंत्रसुद्धा सांगितलेले आहेत. जर मिळालं तर डुकराने खोदलेली माती
आपण जेव्हा सगळीकडे फिरायला जातो तेव्हा आपण पाहतो जंगलात इकडे तिकडे डुकरांनी आपल्या नखाने खोदलेली माती, उकरलेली माती जी असते ती जर माती मिळाली तर ती माती आपण आपल्या अंगाला लावून स्नान करावं आणि त्यावेळेस हा मंत्र म्हणावा असं सांगितलं. मंत्र जो आहे, तम देव्या दिवराहेण रसाया स्थानमिच्छता उद्धृतासी नमस्तुभ्यं पापमानं मे प्रणाशय, की आत्तापर्यंत माझ्याकडून झालेलं जे पाप आहे ते नष्ट व्हावं. आणि यामुळे साधकाने तो मंत्र म्हणायच्या वेळेस आधी आपली साधना कोणती करायची. जेव्हा कोणतंही व्रत आपण करतो तेव्हा आपलं नित्य जे आराधना आहे, नित्य जे उपचार आहेत, नित्य संध्या स्नान जे आहेत, जे आपण रोज म्हणतो ते आधी म्हणलं पाहिजे आणि नंतर मग ती नैमित्तिक पूजा ही केली पाहिजे. मग त्यामध्ये पूजास्थळं जे आहे त्याची शुद्धी आहे, सूर्य, त्याच्यानंतर जल, अग्नी आणि गुरु यांचीसुद्धा त्यांची पूजा आपण केली पाहिजे. आता पुढे 9 मंत्र या ठिकाणी दिलेले आहेत आणि 9 मंत्रांनी आवाहन करावं असं लिहिलं आहे. ते 9 मंत्र पण फार महत्त्वाचे आहेत. नमस्तुभ्यं भगवते पुरुषाय महीयसे सर्वभूत निवासाय वासुदेवाय साक्षिणे. हे प्रभू, आपण सर्व शक्तिमान आहात आणि सगळ्यांच्या अंतर्यामी आपणच वास करत असता. सर्व प्राणी आपल्यामध्ये आहेत आणि आपण सर्व प्राण्यांच्या ठिकाणी आहेत. न मे भक्त प्रणश्यती सच मे न प्रणश्यती, दोन्ही गोष्टी त्याने दिलेल्या आहेत. आणि म्हणजे त्यांना मी कधीही वाऱ्यावर सोडत नाही, त्यांची योग्य ती चिंता मी वाहत असतो. योगक्षेमं वहाम्यहम्. आणि म्हणूनच आपणास वासुदेव असे म्हणतात. आपण सगळ्यांचे साक्षी आहात म्हणून माझा आपणास नमस्कार आहे असं म्हणून भगवंताला नमस्कार करावा. भगवंत कसे आहेत, ते अव्यक्त आहेत आणि व्यक्तसुद्धा आहेत. ते सगुण आहेत आणि निर्गुण आहेत. सगुण म्हणो की निर्गुण आहे, सगुण निर्गुण दोन्ही एको गोविंद रे. तसं आणि त्यामुळे प्रकृती आणि पुरुष, पुरुष म्हणजे भगवंत, प्रकृती म्हणजे त्याची माया. प्रकृती पुरुष ह्या दोन्ही मिळून त्याचं ते अधिकार जो आहे तो त्यांचा आहे. सांख्यशास्त्राचे प्रवर्तक असे आपण आहात, त्यामुळे तुम्हाला माझा नमस्कार आहे. आता या भगवंताचं जे रूप आहे त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. प्रातःकाळ, माध्यान्हकाळ आणि सायंकाळ या तिघांना मिळून त्या ठिकाणी म्हटलं त्रिपदे. त्या भगवंताचं रूप कसं आहे, 3 पावलं आहेत, 3 पाय आहेत, त्रिपदे म्हणजे प्रातःकाळ, सायंकाळ आणि माध्यान्हकाळ, सकाळ, दुपार, संध्याकाळ. आणि म्हणून सकाळ, दुपार, संध्याकाळ या तिन्ही वेळेस संध्या करणं हे ब्राह्मणासाठी, प्रत्येकासाठी, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांच्यासाठी अगदी अनिवार्य असंच आहे. त्या भगवंताला 4 पाय आहेत असं सांगितलं आहे. 4 पाय 4 शिंग आहेत. 4 शिंग म्हणजे कोणतं आहे तर हे 4 वेद आहेत. त्यानंतर गायत्री हे जे 7 छंद आहेत, गायत्री, उष्णिक, त्रिष्टुप, अनुष्टुप, बृहती, पंक्ती हे जे 7 छंद आहेत ते छंद म्हणजे त्या भगवंताचे 7 हात आहेत. तिन्ही वेदांनी सांगितलेले आणि फळ देणारे यज्ञसुद्धा आपणच आहात आणि म्हणून तुम्हाला मी नमस्कार करतो. अग्निदेव आणि सर्वांचे साक्षी आहात आपणच आणि नरनारायणाच्या रूपाने आपणच प्रगट झाला आहात म्हणून तुम्हाला नमस्कार करतो असं म्हणत या ठिकाणी हे सगळे मंत्र 9 मंत्र या ठिकाणी दिलेले आहेत. आणि मग म्हणतात की ऋषिकेशांचे या मंत्राने आवाहन करायचं. भगवंताचं आवाहन हे मंत्र म्हणायचं आणि आवाहन करायचं. आणि मग आता ते भगवंत आपल्यासमोर साक्षात प्रगट झाले असं म्हणून आपल्या ठिकाणी असणारी, देवघरात असणारी जी कोणती मूर्ती असेल त्या मूर्तीला त्या भगवंताच्या रूपामध्ये पाहून त्यांचं पाद्य, पूजन, आचमन सगळं करून श्रद्धापूर्वक त्यांचं पूजन करावं. धूप, दीप, नैवेद्य, षोडशोपचारे पूजा करावी आणि द्वादशाक्षरी मंत्राने भगवंताची पूजा करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय, द्वादशाक्षरी मंत्र. आणि मग म्हणतात ऐपत असेल तर, आता जसं कारण पूर्वी म्हणलेलं जसं पत्रम पुष्पम फलम तोयम, ऐपत नसेल तर पत्र, पुष्प, फलं आणि पाणी नुसतं वाहिलं तरी भगवंत प्रसन्न होतात. आणि ऐपत असेल तर दुधामध्ये शिजवलेला तांदूळ आणि दूध, त्यामध्ये तूप आणि गूळ टाकलेलं साळीच्या तांदूळाच्या खिरीचा नैवेद्य भगवंतांना दाखवावा आणि त्यावेळेस द्वादशाक्षर मंत्राचा जप करावा आणि तो नैवेद्य जो आहे तो भक्तांना वाटावा.
स्वतः खावा. पंचयज्ञ आपण आत्ताच पाहिले 2-4 दिवसापूर्वी. आणि नंतर मग भगवंताला तांबूल अर्पण करावा. जपेत अष्टोत्तरशतं स्तुतिभिः प्रभुं कृत्वा प्रदक्षिणं भूमौ प्रणमेद दंडवन मुदा. 12 मंत्राचा ओम नमो भगवते वासुदेव 108 वेळा जप करावा आणि स्तोत्राने भगवंताचे स्तवन करावे, प्रदक्षिणा घालावी आणि प्रेमाने जमिनीवर साष्टांग दंडवत घालावा. भगवंताचं जे निर्माल्य आहे ते तेवढ्याच प्रेमाने एकत्र करावं, त्या निर्माल्याचा वास घ्यावा आणि देवतांचं, ज्या प्रतिष्ठित देवता आहेत त्यांचं विसर्जन करावं. आता दासबोधामध्ये एक ओवी आहे, देव टाके जे ऐसा नाही, देव ठेवी जे ऐसा नाही. त्याचं विसर्जन करावं, देवाचं आवाहन करावं, म्हणजे त्याला आणावं आणि त्याला पुन्हा विसर्जन करावं. पण तो देव, त्याचं अन्न पण नाही, त्याचं विसर्जन पण नाही, पण लौकिकाने हे आपल्याला करावं लागतं. त्यानंतर 2 ब्राह्मणांना ही खीर जी आहे तिचा नैवेद्य तो द्यावा, त्यांचं भोजन करवावं. भुंजीत तैर अनुज्ञात श्रेष्ठम सभाजितैही. दक्षिणा देऊन त्या ब्राह्मणांना संतुष्ट करावं. आणि हे सगळं करत असताना त्या 13 आणि 14 दिवस पयोवृताच्या वेळेस ब्रह्मचर्याचं पालन करावं. रोज सकाळी स्नान करून आपलं पवित्र व्हावं. अशा प्रकारे सगळं जे व्रत आहे ते सांगितलेलं आहे. प्रतिपद्यानी आरंभ यावत शुक्ल त्रयोदशी, फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते त्रयोदशीपर्यंत ब्रह्मचर्य व्रत पाळावं, जमिनीवर झोपावं, दिवसातून 3 वेळा स्नान करावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खोटे बोलू नये. सहजपणे माणूस न समजताच खोटं बोलतो आणि ते पाप आहे हे नंतर त्याच्या लक्षात येतं. लहान मोठ्या सर्व भोगांचा त्याग करावा. मनात खूप जरी इच्छा असल्या तरी त्या इच्छाला डावलून टाकावं, बाजूला सरकावं. कोणालाही कोणत्याही प्रकारे त्रास देऊ नये. कायेनं मनसा वाचा, म्हणजे कायेने, मनाने आणि वाणीने सुद्धा कोणालाही त्रास देऊ नये. आणि जे पंचामृत जे आहे भगवंतासाठी तयार केलेलं त्याचा विष्णूंना नैवेद्य दाखवावा. एकाग्रचित्ताने त्या खिरीचा भगवंतांना नैवेद्य दाखवल्यानंतर देव आपल्यावर प्रसन्न होत आहेत असा भाव ठेवावा. आणि स्वादिष्ट नैवेद्य जो आहे तो आपण अर्पण केल्यानंतर मग ज्ञानसंपन्न आचार्य असतील, ऋत्विज असतील, त्यांना वस्त्र, अलंकार, धन देऊन त्यांचा सत्कार करावा. आता पुढे एक दिलेलं आहे, आचार्य आणि ब्राह्मण तसेच इतरांना पक्वान्नाचं भोजन द्यावे. कारण काय, ईश्वर सर्वभूतानां हृदयेर्षर्जुन तिष्ठति ब्राह्मयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाच्या ठिकाणी भगवंताचा वास आहे. त्यामुळे सर्वजण तृप्त झाले पाहिजेत आणि म्हणून त्या सगळेजण तृप्त झाले तर भगवंतसुद्धा तृप्त होणार आहेत हे समजावे. आणि मग हे सगळं झाल्यानंतर मग आपल्या घरातील आप्तेष्टांना स्वतः भोजन द्यावे. प्रतिपदेपासून त्रयोदशीपर्यंत दररोज भगवंतासाठी नृत्य, गायन, वादन, स्तुती, स्तोत्र, भगवतकथा यांच्यामध्येच भगवंताचं पूजन करावं. आपला सर्व वेळ भगवंताच्या चरणीच ठेवावा. एतत् पयोवृतम नाम पुरुषाराधनम परम. हे पयोवृत नावाचं आराधना करण्याचं एक श्रेष्ठ साधन आहे. ते मी तुला सांगितलं आणि ते मला ब्रह्मदेवाने सांगितलं होतं, तसंच मी तुला सांगितलेलं आहे. आत्मना शुद्ध भावेनं नियतात्मा भजाव्ययम. शुद्ध भाव ठेवून, इंद्रिय ताब्यात ठेवून, भावयुक्त अशा अंतःकरणाने असं पूजन आपण केलं, अनुष्ठान केलं आणि त्या भगवंताची आराधना करावी. आणि मग सत्यव्रत आणि सर्व यज्ञ असा तो भगवंत आपल्यावर प्रसन्न होतो. आणि या तपाचे सार आणि मुख्य दान हे आहे. सार काय आहे, सर्व तपांचे सार आणि मुख्य दान आहे. तपस्सारम इदम भद्रे दानम च ईश्वर तर्पणम. ईश्वराला ते अर्पण करणं हे त्यात मुख्य आहे. आणि असं जर केलं तर ते भगवंत प्रसन्न होतात. त्यामुळे भगवंत प्रसन्न झाले म्हणजे त्याच्यासाठी जे नियम आहेत ते नियम आहेत. एवच यमोत्तमः. यम आणि नियम. यम म्हणजे जे गोष्टी आपण केल्याच पाहिजेत ते. आणि मग काय तर तपश्चर्या, दान, व्रत आणि यज्ञ हे आहेत. आणि म्हणून संयम आणि श्रद्धेने तू या व्रताचे पालन कर, म्हणजे भगवंत तुझ्यावर नक्कीच प्रसन्न होतील असं या ठिकाणी मातेला सांगितलेलं आहे. असा हा 16वा अध्याय या ठिकाणी समाप्त होतो.
इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां अदिती पयोवृतकथनं नाम षोडशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता वामन भगवंताचं प्रगटीकरण, वामन प्रगट होणार आहे, तो अध्याय आता आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. वामन म्हणजे भाद्रपद शुद्ध द्वादशी. गणपती आपल्याकडे बसतो. चतुर्दशीला अनंत चतुर्दशी असते. त्याच्या 2 दिवस पूर्वी जी द्वादशी आहे ती वामन जयंती आहे. ते आपण आता उद्याच्या अध्यायामध्ये पाहू. भगवंताचे प्रगट होणे आणि अदिती मातेला वर देणे म्हणजे पयोवृताचं केल्यानंतर काय प्राप्त होतं. माझ्या माहितीप्रमाणे मी जेव्हा एकदा विचारलं होतं तेव्हा आमचे कौस्तुभ महाराज आपल्या वीणास्वामी मठाचे हे सुद्धा हे व्रत करतात फाल्गुन महिन्यामध्ये 12 दिवस. किंबहुना तिथं अखंड भागवत सप्ताह करत असतात आणि त्यामध्ये जे जे व्रत आहेत ते सगळेच करून त्यांनी त्या सगळ्यांचं उत्कृष्ट असं जीवन ते आज या तरुण वयामध्ये जगत आहेत. जय जय रघुवीर समर्थ. थांबूया आपण. त्यांचं आता आरती म्हणूया. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी. त्रिपतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोडासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरीचा तमहर्ता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय राम जय जय राम.